नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीय रेसिपी कॉर्नरमध्ये। आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी कच्च्या केळ्यांपासून आगळी वेगळी अशी एक सुंदर आणि स्पायसी टेस्टी क्रिस्पी अशी एक डिश। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही डिश आवडणारी आहे। ज्यांना जर फिश फ्राय कोणाला आवडत असेल त्या लोकांना तर ही डिश खूपच जास्त आवडेल। त्यांच्यासाठी स्पेशल अशी व्हेज डिश ही आहे। तर कच्च्या केळ्यापासून आपण ही छान अशी डिश बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। परफेक्ट रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। इथे बघा कच्ची केळी घेतलेली आहेत मी। बघा 5 ते 6 कच्ची केळी आहेत। ही जी केळी आहे ती रजनीशच्या मैत्रिणीच्या घरून आलेली आहेत। शिवमईच्या घरून ही रजनीशसाठी केळी आलेली आहेत। तर त्यांनी माझे चिप्सचा व्हिडिओ बघितला होता, त्यानंतर हे केळी परत त्यांनी मला दिली चिप्स करण्यासाठी। परंतु म्हटलं चला आता चिप्सचा तर एक व्हिडिओ झालेला आहे आणि नेहमी चिप्स काय करायचे, चला आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करूया या केळ्यापासून। चिप्ससुद्धा माझ्या रजनीशला खूप आवडतात, तर आज मी त्याच्यासाठी ही रेसिपी बनवत आहे। तर त्यासाठी जी केळ्याची साल आहे ती आधी काढून घ्यायची। तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढा, पिलरच्या साहाय्याने काढा, कशा ज्याने तुम्हाला काढता येईल त्याने तुम्ही काढू शकता। बघा मी आधीचं जे केळ आहे त्याची साल चाकूच्या साहाय्याने काढली होती आणि याची साल काढत आहे मी पिलरच्या साहाय्याने। बघू शकता अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची। त्यानंतर मधातून केळ कट करायचे, त्याचे 2 भाग करायचे आणि पतल्या अशा स्लाइस त्याच्या कापून घ्यायच्या। बघा एका केळ्याच्या मी कापलेल्या आहे, आता दुसऱ्या केळ्याच्या तुमच्या समोर कापून दाखवते। अशा पद्धतीने पातळ, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा त्याच्या स्लाइस करून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने। यासाठी लागणारा मसाला आपण बनवणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तसेच 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता तुम्ही, तांदळाचे पीठसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हळद टाकलेली आहे, चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। जिरे पावडर टाकलेला आहे अर्ध्या चमच्यालाही कमी। त्यानंतर याच्यावरती टाकलेला आहे थोडासा चाट मसाला। आता याच्यावरती अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे। अर्धा लिंबूचा रस मी याच्यावरती टाकून घेत आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं हाताने। आणि आपण जे केळ्याचे काप बनवलेले आहे त्याला कोट करून घ्यायचं आहे। आता हे जे केळीचे काप आहे हे मी तुम्हाला 2 पद्धतीने बनवून दाखवणार आहे। एक आपण तव्यावरती टाकून भाजून घेणार आहोत आणि दुसरे आपण तळून घेणार आहोत। तर दोन्हींसाठी हाच मसाला वापरायचा आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने। आता हे आपण वरती जे केळीच्या कापाला पूर्ण लावून घेतलेला आहे मसाला, अर्ध्या केळीच्या कापांना हा मसाला लावून घेतलेला आहे बघा। आणि मी पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे। ज्यांना तळलेलं खायचं नाही आहे किंवा जास्त तेल खायचं नाही आहे ते अशा पद्धतीने पॅनवरती भाजूनसुद्धा खाऊ शकतात। अप्रतिम टेस्ट लागते याची भाजलेल्यांची सुद्धा। बघू शकता अशा पद्धतीने थोड्याशा तेलामध्ये पॅनवरती हे सर्व केळीचे काप मी छान भाजून घेत आहे। गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत हे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहे। भाजत असताना पलटवत राहायचं आहे। बघा अशा पद्धतीने छान क्रिस्पी असे भाजलेले आहेत, भाजून तयार झालेले आहेत। आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि दुसऱ्या पद्धतीने बनवून घेऊयात। बघा इथे कढईमध्ये मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे आपले पहिलेच मिश्रण होतं त्यामध्येच थोडंसं पाण्याचा वापर करून आपण त्याला ओलं करणार आहोत त्या मिश्रणाला।
बघा अशा पद्धतीने मी ते मिश्रणाला ओलं केलेलं आहे आणि ते मिश्रण आता केळ्याच्या कापवरती व्यवस्थित लावून ते काप तळून घ्यायचे आहेत. बघा एकच व्हिडिओमध्ये मी 2 प्रकारे ही रेसिपी करून दाखवत आहे. या पद्धतीने पूर्ण केळीच्या कापाला छान मिश्रण लावून ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तळत असताना गॅसची आच एकदम कमी ठेवायची आहे. सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती हे जे केळ्याचे काप आहेत हे दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे. जर ह्या मिश्रणामध्ये आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली तर खूप सुंदर असा कलर या केळ्यांच्या कापाचा येतो. दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतात. अशा पद्धतीने छान क्रिस्पी असे हे केळ्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट साधारण यांना तळण्यासाठी लागतात. बघा दोन्ही साईडनी छान आपले केळ्याचे काप तळलेले आहेत. आता राहिलेले जे केळ्याचे काप आहेत त्यांना बाकीचे मिश्रण लावून आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि छान पद्धतीने ते सुद्धा तळून घेणार आहोत. बघा दोन्ही साईडनी छान केळ्याचे काप तळून घ्यायचे आहे. माझं तेल थोडं थंड झालं होतं कारण मी भरपूर याच्यामध्ये केळ्याचे काप सोडलेले आहेत. त्यामुळे थोडासा गॅस मी मोठा केलेला आहे तेल तापेपर्यंत. आता बघू शकता छान केळ्याचे काप आपले तळून झालेले आहेत. आता मी गॅस कमी करून घेते आणि काढून घेत आहे. अशा पद्धतीने बघू शकता आपले केळ्याचे काप पूर्ण तळलेले आहेत, तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी काढून घेत आहे. तर डेकोरेशनसाठी मी फक्त इथं टोमॅटोची जो काप आहे तो ठेवलेला आहे. तर एकदम सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. एकदम फास्ट असे हे स्नॅक्स बनतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे जे केळ्याचे काप आहेत हे तुम्ही सॉसबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा त्याच पद्धतीने ह्याच कापावरती ह्या केळीच्या कापावरती छान अजून चाट मसाला वगैरे टाकून अजून टेस्टी बनवू शकता. बघू शकता दिसायला सुद्धा अप्रतिम अशी आपली डिश दिसत आहे. तर चला तर मैत्रिणींनी मी आता टेस्ट करून बघते. अप्रतिम असे आपल्या केळ्यांच्या कापची चव झालेली आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि भेटत राहूया अशाच नवनवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत थँक्यू.